एक महिला होती. महिला कळते ना? म्हणजेच लाडकी बहीण होती. तिला कुणीच नव्हतं आणि ती आजारी पडली. आणि आजारी पडल्यानंतर डॉक्टरच्या भेटी करता गेल्यानंतर डॉक्टरनं तिला सरळ सरळ सांगितलं, तुम्हाला ऍडमिट व्हावं लागेल. तिला ऍडमिट केलं गेलं. अगदी 4-5 दिवस तिला ठेवलं. तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली, परंतु डॉक्टर तिच्या डिस्चार्जचा विचार करत नव्हते. मग तिला कोणी तपासण्याकरता, तिला कोणी इंजेक्शन देण्याकरता, तिला कोणी काही मदत करण्याकरता देण्याकरता आलं का ती विचारायची, मला कधी सोडणार आहे? पण तिच्या या प्रश्नाला कोणी उत्तरच देत नव्हतं. ती दुसरं कोणी आलं का विचारायची, माझं बिल किती झालंय? तिला कोणी सांगतच नव्हतं. डॉक्टर आले, डॉक्टर साहेब माझ्या प्रकृतीत सुधारणा आहे का? मला कधी सोडणार आहात? पण डॉक्टर मात्र तिला काहीच उत्तर देत नव्हता. तिला असं वाटू लागलं, मला बरं वाटतं की नाही मला पण समजत नाही, हे मला सोडण्याचा विचार सुद्धा करत नाही. अनेकांना विचारलं पण कोणी माझा विचार सुद्धा करत नाही. तो दिवस निघून गेला. दुसऱ्या दिवशी दवाखान्याच्या फोनवर फोन वाजला आणि फोन वाजल्यानंतर विचारलं, या ठिकाणी सविता परांजपे आहेत का? तर तिथं असणाऱ्या ज्या लेडीजनं फोन घेतला ती म्हटली आहेत, पण वरच्या मजल्यावर. बरं बरं, त्यांची प्रकृती कशी? ते म्हटले अतिशय उत्तम आहे. बरं, त्यांचं बिल किती झालं? म्हटले कमीत कमी 50 ते 55 हजारापर्यंत झालं. त्यांचा डिस्चार्ज कधी? ते म्हटले डॉक्टर असं काही बोलले नाही, परंतु कदाचित या पुढच्या 2 दिवसात त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. बरं, त्यांची प्रकृती चांगली आहे, त्यांचं बिल एवढं झालं, त्यांना डिस्चार्ज कधी मिळणार आहे? हे सगळं बरोबर आहे, पण तुम्ही कोण आहात? तुम्ही ही चौकशी करता, त्यांच्याकडे फोन देऊ का? म्हटले अजिबात नका देऊ, मीच सविता परांजपे आहे, मला इथं कोणीच काही सांगत नव्हतं, म्हणून या मार्गाने चौकशी केली. आपला आपण करावा विचार.